परंतु सरकारची कमिटमेंट होती, जाहीरनाम्यामध्ये महायुतीने दिलेला शब्द होता, तो कालच्या कर्जमाफीच्या निमित्तानं सरकारनं आपला शब्द पूर्ण केलेला आहे. म्हणून मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी आणि त्यांचं मनापासून मी तमाम राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतोच. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान आपण दिलेलं आहे. त्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ठीक आहे, मागणी 1 लाखाची होती, परंतु किमान नियमित परत फेडणाऱ्या लोकांना 50,000 मिळतात, हे सुद्धा मोठं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पण त्याचबरोबर सातत्यानं या कर्जमाफीच्या सातत्यानं होणाऱ्या ज्या मागण्या आहेत, याच्याबद्दल आपल्याला कशा पद्धतीने कायमस्वरूपी उपाययोजना करता येतील की ज्यामुळं शेती उत्पन्न वाढेल, शेतीची दरडोई शेती उत्पन्न वाढेल, शेतकऱ्याला शेतीमालाचे चांगले भाव मिळतील, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुद्धा करावी लागेल. हे मला वाटतं आश्वासित अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या अर्थसंकल्पात दिलेलं आहे. आपण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुद्धा एक उचललेले पाऊल होते. उदाहरणार्थ विदर्भासाठी नळगंगा वळगंगाचा प्रकल्प आहे. आपल्याकडे हे जे कोकणात वाहून जाणारं पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतो, काही सिन्नर तालुक्यामध्ये आणतोय, उल्हास खोऱ्यातून हे पाणी अतिरिक्त भंडारदरामध्ये किंवा मुळ्यात आपण आणणार आहोत. मला वाटतं ह्या सगळ्या योजनेच्या प्रती असणारी सरकारची कटिबद्धता आहे. सरकार कटिबद्ध आहे. काही योजनांची आता प्रशासकीय मान्यता झालेल्या आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेलं जे पाऊल आहे हे फक्त पुरी घोषणा झाली नाही, आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होते. मला वाटतं ते एक मोठा निर्णय कालच्या अर्थसंकल्पात माननीय मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलेला आहे. आणि बरेच विषय आहेत, परंतु विस्ताराने त्यावर बोलता येईल. परंतु सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, समाजातील प्रत्येक वर्गाला दिलासा देणारा हा आपला अर्थसंकल्प आहे. गोदावरीच्या तुटीच्या कालव्यामध्ये जे पाणी वळवलं जाणार आहे, साधारण 7.5 TMC पाणी नव्याने येईल अशी अपेक्षा त्यातनं व्यक्त होते. कसा परिणाम त्याचा या जल वाटप कायद्या अंतर्गत नगर आणि नाशिक वरती होणार आहे? आणि कुठेतरी गेल्या वर्षी जो निधी जलसंपदा विभागाला दिला गेलेला होता त्यापेक्षा फक्त 637 कोटी रुपये जास्त दिले गेलेले आहेत, कुठेतरी कमी दिला गेला. अर्थसंकल्पातून मिळणारा निधी तो एक भाग झाला, परंतु प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे, बळीराजा योजना आहे, नाबार्डकडून मिळणारा जो अतिरिक्त निधी आम्हाला मिळतो आता या सगळ्या प्रयत्नात, तो मला वाटतं अर्थसंकल्पापेक्षा कितीतरी मोठा निधी उपलब्ध होतोय. म्हणून तो राज्यामध्ये आज आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पाची कामं होताना दिसतात. विरोधकांनी आरोप केलाय की 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र जी मदत केली ती अत्यंत तुटपुंजी आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत, बाळासाहेब सुद्धा म्हणतायत. लोकांनी आता विरोधकांचा 7/12 कोरा केल्यामुळे त्याने आमची चिंता करण्याचं कारण नाही. सर, कुणबी दाखल्याच्या वाटपाबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आक्षेप घेतलाय की आकडे फुगून सांगितले जात आहेत, तर कुठेतरी चुकीची माहिती प्रसारित केली जाते उपसमितीकडून. नाही, उपसमिती आकडे कुठले जाहीर करत नाही. आकडेवारी सरकारकडेच आहे, सामाजिक न्याय मंत्रालयाकडे सगळे आकडेवारी आहे. उपसमितीचं काम फक्त त्याच्यामध्ये ती जी व्यवस्था आहे ती सुरळीतपणे व्हावी याचाच आमचा सहभाग असतो. बाकी आकडेवारी दाखले मिळणं, आकडेवारी येणं, त्याच्यामध्ये उपसमितीचा कुठला हस्तक्षेप असतो. शिंदे समितीने जो अहवाल दिलाय त्यात 12 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप झाल्याचं सांगितलंय आणि अनेकांची संख्याही सापडली आहे. कसं पाहता या सगळ्या? न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने जे काम आहे ते त्या इंडिपेंडेंटली काम करतायत. त्यांनी अतिशय चांगलं काम न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी केलं, त्याला कोणी आक्षेप नव्हता. हे मला वाटतं वस्तुस्थिती टीकाकाराने समजून घेण्याची गरज आहे. मला कोणाबद्दल व्यक्तिगत बोलायचं नाही, कारण शेवटी पुन्हा हा काही कोणाच्या व्यक्तीविरुद्ध लढा नाही आहे किंवा कोणा व्यक्तीविरुद्ध संघर्ष नाही आहे. पण मला वाटतं एकदा वस्तुस्थिती केव्हा तरी मला वाटतं मी न्यायमूर्ती शिंदे साहेबांनाच विनंती करणार आहे की एकदा त्यांनी मांडावी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीला मात्र कोणती आर्थिक तरतूद केली गेली नाहीये, त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे शिर्डीकरांमध्ये. मला वाटत नाही का आवश्यकता, म्हणजे मुख्यमंत्री मोदी सकारात्मक आहे, निधी मिळेल नाही. ते विमानतळ 700 कोटी रुपये दिलेत, आपली मोठी इमारत, त्या विस्तारित इमारत काम चाललंय. आणि शिर्डीकडे असणारा जो निधी आहे त्याच्यामध्ये मी स्वतंत्रपणे मान्य जिल्हाधिकारी स्तरावर आम्ही आता एक प्रस्ताव तयार करतोय आध्यात्मिक नगरीचं त्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी, आणि त्या लागणारा निधी सगळ्या साईबाबा संस्थांकडून आम्ही उपलब्ध करतोय.
राहुरी शिंगणापूर रेल्वेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय, जन आंदोलन उभं राहतंय. पण तुम्ही पुढच्या वेळेस बैठक बोलवली मी सगळ्या रेल्वे अधिकाऱ्यांची.